नमस्कार. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियममधनं मी तुमच्याशी बोलतोय. एशिया कप 2025 स्पर्धा आता अगदी निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे. भारतानं अपेक्षेप्रमाणे मोठ्या दिमाखामध्ये अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. अर्थात त्याचं निम्म यश एकट्या अभिषेक शर्माकडे जातं हे कोणीही मान्य करेल. अत्यंत झंझावती खेळी करून त्याने भारताला प्रत्येक वेळी विजय प्राप्त करण्यास मोठा हातभार लावलेला आहे आणि मदत केलेली आहे. भारताकडून सर्वच खेळाडू कमी अधिक प्रमाणात चमकले आहेत. त्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळेच भारताची ही घोडदौड जी आहे ही विजयी झालेली आहे. प्रत्येकाने आपापला रोल किंवा आपापला भाग चांगल्या प्रकारे पार पाडलेला आहे. सूर्यकुमार यादव, शुभमन गिल, बुमराह, कुलदीप यादवनं तरी गोलंदाजीमध्ये कमाल केले. मी तर म्हणेन की अभिषेक शर्माची फलंदाजी आणि कुलदीप यादवची गोलंदाजी हे भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या बाजू आहेत. आता फायनलमध्ये कोण पोचणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे आणि त्यांचा या क्षणी 2 गुण झालेले आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातला सामना सुरू होईल. तो सामना म्हणजे उपांत्य फेरीचा सामना असेल, सेमीफायनलचा सामना असेल. आजच्या सामन्यात जो विजय होईल त्याचे 4 गुण होतील आणि अर्थातच तो संघ अंतिम सामन्यासाठी 28 सप्टेंबरला भारतावर भिडेल. एकत्रित पाहता भारताची बाजू वरचढ आहे. पाकिस्तान किंवा बांगलादेश कोणताही संघ फायनलमध्ये आला तरी भारतापुढे दडपण नसेल. उलटपक्षी विरुद्ध संघाकडे जास्त दडपण असेल. बघूया फायनलमध्ये आता कोण पोचतंय. एशिया कपमध्ये अनेक घटना घडल्या आणि या ठिकाणी पाकिस्तानी नेहमीप्रमाणे आगाऊपणा केलेला आहे. आजचीच बातमी अशी आहे, हॅरिस रौफने जी कृती केली ती वेगळ्या पद्धतीची अशी, त्यांच्यासाठी त्याला जबरदस्त फटका बसण्याची शक्यता आहे. जी गोष्ट मी तुम्हाला वृत्तवाहिनीसाठी किंवा न्यूजपेपरमध्ये जी सांगितलेली नाही ती आत्ता मी तुम्हाला सांगतोय. हॅरिस रौफच्या या अचरटपणाच्या कृतीबद्दल ICCने त्याला पाचारण केलेलं आहे आणि त्याच्यावर दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. क्रिकेटमध्ये राजकारण आणू नये अशी सक्त तंबी पाकिस्तानी खेळाडूंना देण्यात आलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काय होते बघायचं आहे. पण एकंदरीत परिस्थिती ही भारताच्या बाजूने आहे आणि T20 वर्ल्ड कप चॅम्पियन्स ट्रॉफी पाठोपाठ भारत एशिया चषकावर आपलं नाव कोरेल यात शंका नाही. धन्यवाद.